तर आता आपण वेतोबाचं दर्शन करून पुढे निघालोय। या देव वेतोबाबद्दल सांगायचं झालं तर हा रक्षण करतो भक्तांचं आणि ह्याला न केलेले नवस फेडण्यासाठी चप्पल, कोल्हापुरी चप्पल अशी दान केली जाते किंवा भेट दिली जाते किंवा त्या रूपात हा नवस फेडला जातो। खतरनाक असा हा व्ह्यू। तर फायनली रेड्डीचा गणपती 2-3 महिन्यापासूनचे हे प्लॅनिंग सगळे चालू होते, हॉटेल बुकिंग्स, कोण कोण येणार कोण कोण नाही येणार। नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर काल कोस्टल रोडच्या आपल्या 3ऱ्या दिवसाला आपण मालवणमध्ये स्टे केलेला आणि आज आहे आपला 4था दिवस। आणि काल रात्री इथं स्टे केला होता आपण। काल रात्री सुद्धा मी हॉटेलचा थोडासा बाहेरचा ओव्हरव्ह्यू दिला होता। सो आता आपण जाणार आहोत डच वकार वेतोबा मंदिर आणि तिथून जाणार आपण रेड्डीचा गणपती आणि तिथे ही आपली कोस्टल रोड एंड होणार आणि तिथून सावंतवाडी आंबोली मार्गे आपण जाणार आहेत माझ्या गावी। सो चला माझ्यासोबत। सो आपली ग्रीन बीच तयार आहे, बॅगा सुद्धा अडकवलेल्या आहेत, सॅडल बॅग। आणि शंतनू, मयुरेश, गौरव आणि मयूर, चलो लेट्स गो। नेक्स्ट स्टॉप वेंगुर्ला डच फॅक्टरी। आणि डच फॅक्टरीचा व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे, त्याची लिंक देतोय वरती डिस्क्रिप्शनमध्ये। तर आज कोस्टल रोडच्या 4थ्या दिवसामध्ये आपण मालवणमधून निघालेलो आहोत डच फॅक्टरीच्या दिशेने आणि इथून जवळपास 46-47 किलोमीटरच्या आसपासचा हा रस्ता। आता हायवे नसल्यामुळे आपण आतल्या रस्त्याने जाणार, तर जवळपास 1.25 तासाच्या आसपास आपल्याला लागेल। सो डच फॅक्टरीचा मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो वरती लिंक दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये, तर नक्की बघा जाऊन तो डच फॅक्टरी। कारण की पोर्तुगीज गव्हर्नमेंटची महाराष्ट्रातली शेवटची ही प्रॉपर्टी आहे। मस्त जबरदस्त असा हे वातावरण असं झालेलं आहे। खरं तर या भागात पाऊस नच पडावा जून-जुलैपर्यंत अशीच देवाकडे अपेक्षा, नाहीतर शेतकऱ्यांचं नुकसान होतं, आंब्यांचं नुकसान होतं आणि आपला हापूस आंबा एक्सपोर्ट होतो इथून। बाय द वे हा रस्ता जातो चिपी विमानतळावरून वेंगुर्ल्याच्या दिशेने आणि जबरदस्त हवा सुटले। जसं जसं आपल्या ट्रिपची सांगता व्हायला सुरुवात झाली तसं जसं मन मानत नाहीये इथून निघायचं, पण येस प्रवास कुठेतरी संपवावा पण लागतो लवकरच। खरं तर या घाट रस्त्यांवरती गाडी चालवायला जबरदस्त अशी मजा येते। एक वैशिष्ट्य काल सुद्धा मी जसं बोलत तसं प्रत्येक वळणावरती एक नवीन नजारा आणि भन्नाट असे नजारे निसर्गाचे। आता या पुलावरतूनच नजारे बघा ना, प्रत्येक पूल सारखा दिसतो आणि प्रत्येक पुलाचे नजारे सेमच आहेत। आता आपण येऊन पोचलेलो आहोत या चिपी विमानतळाजवळ, सिंधुदुर्ग एअरपोर्ट विमान आहे। ओके, या बाजूला हा जो रस्ता दिसतोय ना, हा आहे रनवे चिपी विमानतळाचा, सिंधुदुर्ग विमानतळाचा। तांबूस गवत दिसतंय। खरं तर याचं सुद्धा एक वेगळंच असं सौंदर्य आहे, पण ज्या वेळेला पाऊस पडेल आता 1-2 महिन्यानंतर त्यावेळेला सर्व काही हिरवगार होईल इथे। प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक ठिकाणाचे जे सौंदर्य असतं ते वेगळंच खुलून दिसत असतं। तिट्टा जवळ हा जो उजवीकडे रस्ता जातो हा वेंगुर्ल्याला जातो, हा कुडाळ आणि मागे मालवण या तिन्हीचं सेंटर म्हणजे हा तिट्टा। एप्रिलचा अर्धा महिना संपला तरी इथं अजून हिरवगार आहे।
आता याच रोडला शिरोडा बीच सुद्धा लागतो आणि आपण शिरोडा बीचला गेल्या वर्षी गेलो होतो. शिरोडा बीचचा व्हिडिओ सुद्धा बघा, तिथे आपण वॉटर स्पोर्ट्स केलेले. आणि हे कसे हे बीच आहेत ना महाराष्ट्रातले शेवटचे हे सगळे निर्जन बीच असतात. तिथे जास्त लोक येत नाहीत, त्यामुळे निवांत फिरायला मिळतं, एन्जॉय करायला मिळतं. रिलॅक्स करायसाठी तुम्ही नक्की या शेवटच्या बीचवरती येऊ शकता. कारण की आपणच आता महाराष्ट्रातल्या टुरिझम प्लेसेस लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात खास करून कोकणात, कारण की कोकणासारखं वैभव आणि कोकणासारखं सौंदर्य कुठेच नाही आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. सो येस. तर आता आपण आलेलो आहोत या डच फॅक्टरी वेंगुर्ल्याजवळ. ही आहे डच फॅक्टरी. मी आलेलो तर त्यावेळेला एक मुद्दा इथे अधोरेखित केला होता की याची डागडुजी झाली पाहिजेत आणि डागडुजीचं काम चालू आहे. 2-4 कमेंट सुद्धा आल्या होत्या. बघून चाललोय वेतोबा मंदिरच्या दिशेने आणि तिथून रेड्डी. खरं तर सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनापासून होते आणि आम्ही या ट्रिपची शेवट गणपती बाप्पांपर्यंत जाऊन करणार आहे कोस्टल रोडची. पण पुढे अजून आपला एक दिवस आहे. 13 किलोमीटर वरती वेतोबा मंदिर आहे आणि 20-22 किलोमीटर वरती रेड्डीचा गणपती. रेड्डीच्या गणपतीच्या इथे यशवंतगड म्हणून पण फोर्ट आहे, तर त्याचाही व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे, तर तोही नक्की जाऊन बघा. आणि यशवंतगडच्या बाजूला शिरोडा बीच आहे, शिरोडा बीच, सागरेश्वर बीच मे बी. तर त्या बीचवरती वॉटर स्पोर्ट्स असतात, तर वॉटर स्पोर्ट्स तिथे करू शकता. तर आता आपण आलेलो आहोत श्री देव वेतोबा संस्थान आरवली. तर आता आपण वेतोबाचं दर्शन करून पुढे निघालोय. या देव वेतोबाबद्दल सांगायचं झालं तर हा रक्षण करतो भक्तांचं आणि ह्याला न केलेले नवस फेडण्यासाठी चप्पल, कोल्हापुरी चप्पल अशी दान केली जाते किंवा भेट दिली जाते किंवा त्या रूपात हा नवस फेडला जातो. आणि ते आपण आता मागे जे कपाटामध्ये पाहिलं जे चप्पला होत्या ते 100 ते 150 वर्ष जुने आहेत आणि बाजूला ज्या चप्पला ठेवल्या होत्या नवीन त्या नवस फेडण्यासाठी आल्या होत्या. तर आता आपण आलेलो आहोत शिरोड्यामध्ये आणि इथून जाणार रेड्डीच्या गणपतीकडे. इथून जवळपास 5-6 किलोमीटर असेल रेड्डीचा गणपती. तर मुंबईपासून जो अट्टहास करून आम्ही रेड्डीपर्यंत आलो कोस्टल रोड. तर कोस्टल रोडची इथे सांगता झालेली आहे. जबरदस्त ऊन गरमी त्याच्यात आम्ही आलोय आणि धावपळ करत 3 रायडर्स. 2 फुल 1 हाफ.
मयूर सुद्धा आला लास्ट मोमेंटला आणि मयूरचा पण काही भरोसा नव्हता, मयूर पण आला. तरी आता आपण आहोत रेड्डीच्या गणपती मंदिरामध्ये. तर गणपतीकडे एवढीच प्रार्थना आहे की लवकरच आमची लडाख रूट पण होऊ. काय बोलतो गौरव? एकदम फुल एक्सायटेड. सो व्हिडिओची सांगता झालेली नाही आहे, कोस्टल राईडची सांगता झालेली आहे. तर आता आपण इथून आपली सुरुवात होणार आहे सह्याद्री परिक्रमेची. तर इथून आंबोली मार्गे आपण कोल्हापूरला जाणार आहोत. फायनली रेड्डीचा गणपती 2-3 महिन्यापासूनचे हे प्लॅनिंग सगळे चालू होते. हॉटेल बुकिंग्स, कोण कोण येणार कोण कोण नाही येणार. बट शेवटी आम्ही हाई राईड कंप्लीट केली आणि म्हणजे कोस्टल राईड आता ही कंप्लीट झालेली आहे आणि सह्याद्री परिक्रमा इथून पुढे तर प्लीज सुरू झाली, जी आपण आता सावंतवाडी स्टेशनला जाणार आहे. तिथे मयुरेश आणि मयूर दोघांना ड्रॉप करून मग आपण आंबोली मार्गे माझ्या घरी जाणार आणि उद्या फुल डे स्ट्रेच 450 किलोमीटर एका दिवसात आपण कव्हर करणार आहोत, कोल्हापूर टू मुंबई. तो पण ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि आता यांना सोडायच्या अगोदर आपण काहीतरी खाऊया, पेटपूजा करूया. तर सावंतवाडीमध्ये काहीतरी खायला मिळते का पाहूया. रेड्डीच्या गणपतीपासून सावंतवाडी जवळपास 20-25 किलोमीटर आहे. सावंतवाडी रेल्वे स्टेशन. पूर्ण या जर्नीमध्ये जवळपास 150 ते 200 किंवा त्याहूनही जास्त स्पीड ब्रेकर वरून आम्ही आलो आहे. लिटरली एवढे स्पीड ब्रेकर आहेत या रस्त्यांना पूर्ण कोस्टल राईडमध्ये. तर आता आपण आहोत सावंतवाडी स्टेशनजवळ आणि इथे आपले 3 मित्र चाललेत मुंबईच्या दिशेने, शंतनू, मयूर आणि मयुरेश. तो इथंच तो त्याची गाडी पॅकेज असं ह्याच्यामध्ये टाकणार लगेजमध्ये आणि रत्नागिरीला उतरून मग त्याच्या घरी जाणार. शंतनू बिंग शंतनू आता बोल निरोप घ्यावा. चल पाव पाव घेऊन जा तुला टेस्ट कर. एक घेऊन जा पाहिजे टेस्ट करायला तर लगेच सोबत. बरं ठीक आहे, चल चल थँक्यू. तर शंतनू हा आपल्याला रत्नागिरीमध्ये जॉईन केलं होतं आणि गाडी त्याची ड्रीम युगा होती. पण ड्रीम युगावरती एवढं डिस्टन्स कव्हर करणं थोडीशी व्हायब्रेट होत होती गाडी. सो त्याला आता आपण इथे सावंतवाडी स्टेशनला सोडलो आहे. तर आता तुतारीने त्याची गाडी हे करून तो रत्नागिरीमध्ये जाणार आणि तिथून तो मुंबईच्या दिशेला येईल. आणि मयुरेश आणि मयूर हे दोघंजण डायरेक्ट मुंबईला. आता त्यांची 4:30 वाजताची तेजस एक्सप्रेस काहीतरी आहे, सॉरी जनशताब्दी आहे. आणि आपण आता सावंतवाडीमध्ये स्टेशन सोडले, आता सावंतवाडीमध्ये जाऊ. आता आपण आलेलो आहोत मोती तलावाजवळ. हा आहे मोती तलाव आणि इथला व्हिडिओ एक बनवला होता मी. तिथे जे तुतारीचं स्मारक आहे, एक तुतारी दामज आणूनी प्राणाने फुंकित जाईन, इथला. जबरदस्त. सावंतवाडीचं प्रमुख आकर्षण म्हणजे हा मोती तलाव. आणि पुढे गेलात मोती तलावाच्या इथून की तिथे आहे लाकडी खेळण्याचा कारखाना. तर लाकडी बनावटीच्या वस्तू आणि खेळणी तुम्ही तिथं विकत घेऊ शकता. तर सावंतवाडी सोडून पुढे आल्यानंतर आता हा आंबोली घाट सुरू झालेला आहे. आता इथं पूर्ण वेडी वाकडी वळणे आणि स्टीफ असा चढ आहे. गेल्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो की आंबोली घाट एकदम स्टीफ आहे आणि वेडी वाकडी जागेवरती शार्प टर्न आहे, सिंगल रोड आहे. समोर येणारी गाडी डायरेक्ट अंगावरती येते. सो काळजी घ्या या रोडवरती गाडी चालवताना आणि पावसाळ्यात विशेष करून. आणि या रस्त्याला गहू रेडे पण असतात, जे जंगली रेडे असतात ते अचानक रस्त्यावरती येतात. दिवसाच्या टायमाला कधी एवढं माहिती नाही, पण रात्रीच्या टायमाला भरपूर असतात. या घाटाला महाराष्ट्राची चेहऱ्यापुंजी सुद्धा बोलतात, कारण की पावसाळ्यामध्ये भरपूर पाऊस पडतो इथे आणि एकदम हिरवगार. आताच बघू शकता किती घनदाट जंगल आहे. इथल्या कंटिन्यू अशा गाड्या असतात, कंटिन्यू.
घाटांमध्ये सगळ्यात जास्त जी भीती असते ती या मोठ्या गाड्यांची, आणि टर्निंगला समोरून येणाऱ्या गाड्यांचा पण अंदाज येत नाही. खरं तर खाली लिहिलेलं की मोठ्या गाड्या अवजड वाहने अलाउड नाही आहेत, पण आता हे अवजड वाहने कसे काय आले घाटात माहिती नाही. तर या गाड्यांमुळे ट्रॅफिक होतं, मोसम तुटतो गाडीचा. बघितला केवढा मोठा टर्न घेतला, म्हणजे समोरून जर एखादी गाडी स्पीडने आली की विषयच खल्लास. सह्याद्रीमध्ये फिरण्याचा हा जो अनुभव आहे, हा जो नजारा आहे, एक नंबर. एका साईडला उंच डोंगर, उंच कडा, आणि एका साईडला ही अशी खोल दरी. पावसाळ्यामध्ये छोटे छोटे धबधबे ऍक्टिव्ह होतात, आणि काही मित्रमंडळी बसलेली आहे तिथे. यो, सगळी आशेने बसलेत. आपण इथे थोडा वेळ थांबूया. खतरनाक असा हा व्ह्यू. ही अशी रस्त्याच्या मध्ये येतात, म्हणून काळजी घ्यायची असते. फोटो काढायचे होते, पण ते माकडं काय आम्हाला फोटो काढूच देईना. काय हरकत नाही, पण या घाटामध्ये एकदम थंडावा आहे, थंडगार वाटतंय. बऱ्याच वेळापासून मी कॅमेऱ्यासमोर आलो नाहीये, आणि फक्त माझी बडबडच ऐकत होता, आणि या सगळ्यांना तुम्ही बघत होता. आता आपण आहोत या आंबोली घाटामधल्या या भन्नाट नजाऱ्याच्या समोर. इथे वरती आय लव्ह आंबोली किंवा माझी आंबोली लिहिलेलं आहे, तर इथे सुद्धा तुम्ही मस्त फोटो काढू शकता. अजूनही हिरवगार आहे खाली, म्हणजे पावसाळ्यात विचार करा की किती सुंदर असेल. मी आलोय, व्हिडिओ बनवलाय पावसाळ्यातला, तर तो नक्की बघा. वेलकम टू कोल्हापूर. फायनली सिंधुदुर्ग जिल्ह्याची बॉर्डर ओलांडून आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. फणस बघू शकता किती भारी आहेत. सह्याद्री परिक्रमेच्या या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आंबोली घाट सोडून वरती घाटावरती आलोय, आणि आता आजरा तालुक्यामध्ये आहोत. आणि इथून आपण निप्पाणीला बाहेर पडून तसं मग मुंबईला जाणार. म्हणजे ह्या टप्प्यामध्ये आपल्याला कर्नाटकचा सुद्धा थोडासा भाग लागणार आहे. सो येस, कर्नाटकातून आपण जो पुणे बेंगळूर हायवे, सो टुवर्ड्स मुंबईच्या दिशेने तसं निघणार आहोत. तर मुंबईपर्यंत जाईपर्यंत आपली ही सह्याद्री परिक्रमा पूर्ण होईल. खरं तर डोळा उजाडीच आपल्याला आंबोली क्रॉस करून गावी यायचं होतं, आणि डोळा उजाडीच आपण आलो. हा आहे माझ्या गावाच्या जवळचा सनसेट पॉइंट. अजून एक तासाभरामध्ये सूर्यास्त होईल. गावातून इथे आलो, इथे येऊन बसलो तरी हा सनसेट पॉइंट दिसतो. शेवटी आपलं गाव ते आपलं गाव, आणि आपण आपल्या गावात पोचलेलो आहोत.
आरदाळ. हा सुकून. खरंच एक वेगळंच सुख मिळतं इथे येऊन. तर आता या सह्याद्री परिक्रमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आपल्या गावी. मस्तपैकी थंडगार अशी हवा आहे आणि हा निसर्ग जबरदस्त असा आहे. तर उद्या सकाळी आम्ही पुन्हा निघणार आहोत शेवटच्या टप्प्यासाठी, कोल्हापूर टू मुंबई. सो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.